लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या 30 डिसेंबरच्या भागात पार्थ खूपच अस्वस्थ असतो. इतक्यातच विक्रम मानिनी त्याला समजावण्यासाठी आणि भूतकाळात नक्की काय घडलं होतं हे सांगण्यासाठी तिथे येतात. पार्थच्या खांद्यावरती विक्रमने हात ठेवता क्षणी पार्थ त्यांना विचारतो की बाबा अहो नक्की चाललंय तरी काय या घरात. त्यावरती विक्रम म्हणतो की मला कळतंय. नंदिनीच्या बाबाचं धनंजयचं नाव वसुताईच्या तोंडून असं बाहेर पडल्यानंतर तुझ्या मनामध्ये नक्कीच प्रश्नांचं वादळ उठलं असावं. पार्थ त्याच्या आईवडिलांना विचारतो की धनंजय काका सुदर्शन काकांच्या मृत्यूला जबाबदार आहेत का. त्यावरती विक्रम म्हणतो की तसं असतं तर तुझ्या डोळ्यात डोळे घालून खरं सांगायला इथे आलोच नसतो. तेव्हा मानिनी म्हणते की अगदी बरोबर आहे आणि आम्ही तुझं लग्न नंदिनीशी करायचं देखील ठरवलं नसतं. परंतु वसुताईंच्या मनातली गेले कित्येक वर्षांची ही अडी जाता जात नाहीये. धनंजय या सगळ्या प्रकरणात पूर्णपणे निर्दोष आहे. परंतु तिच्या मनात एकच बाजू अशी आहे की ती धरूनच बसली आहे. परंतु इकडे वसुंधरा तिच्या मनात जी धनंजय विषयीची आडी असते नेमकं तेच सगळं रम्याच्या मनात भरवत असते. ती रम्याच्या बाबाच्या मृत्यूला धनंजयला जबाबदार आहे असं सांगत असते. त्यानंतर ती उठते आणि ती रम्याला म्हणते की आज तुझे बाबा असते तर आपल्यावरती अशी वेळ आलीच नसती. ती रम्याच्या बाबांच्या फोटोशी बोलत म्हणते की आज तुम्ही असतात ना तर किती बरं झालं असतं. माझा भाऊ जो तुमच्या मृत्यूला जबाबदार आहे त्याच्या मुलीशी सोयरीक जुळवायला निघाला आहे. तर इकडे विक्रम नक्की घडलेली सगळी हकीकत पारच्या कानावरती घालतो. तो म्हणतो आपली बँड्राची जी साईट आहे तिथे एक खूप मोठी झोपडपट्टी होती. ते हटवण्यासाठी कोर्टाने ऑर्डर दिल्या होत्या आणि घडला सगळा प्रसंग तो सांगत असतो. तर इकडे धनंजय विक्रमकडे आलेला असतो आणि सुदर्शनबद्दल तो चौकशी करतो. तेव्हा विक्रम धनंजयला सांगतो की सुदर्शन कदाचित ती झोपडपट्टी हटवण्यासाठी गेला देखील असावा. परंतु त्याच्यावरती मृत्यूचं सावट असतं. त्याच्यावरती हल्ला होणार असतो म्हणून धनंजयला ते सगळं वेळीच थांबवायचं असतं. सुदर्शनचा जीव वाचवायचा असतो म्हणून त्याची ती खटाटोप चाललेली असते. धनंजयने सुदर्शनला फोन देखील केलेला असतो. तो त्याला म्हणतो की प्लीज तू जाऊ नकोस एकटा तिथे. आपण पोलिसांना घेऊन उद्या जाऊयात. परंतु सुदर्शन गैरसमज करतो आणि तो धनंजयला म्हणतो की या सगळ्यांचं क्रेडिट मला मिळेल म्हणूनच चलतो आहेस ना तू. तेव्हा धनंजय त्याला सांगत असतो की हे बघ तिकडचं वातावरण खूप जास्त तापलेलं आहे. तुझ्या जीवाला तिथे धोका आहे. परंतु सुदर्शन त्याचं काही ऐकून न घेता मोठ्या टेचाने फोन ठेवून देतो. आता सुदर्शनच्या फोनवरती शेवटचा कॉल धनंजयचा होता. याचा वेगळाच अर्थ तुझ्या आत्याने काढला पार्थ. इकडे नेमका तोच प्रसंग परंतु वेगळा म्हणजे घडलेला प्रसंग वसुंधराने ज्या पद्धतीने आपल्या मनात साठवून ठेवलेला असतो ते सगळं ती रम्याला सांगत असते. परंतु सगळं कसं उलटच असतं. ती रम्याला म्हणते की तो धनंजय नंदिनीचे बाबा आपल्या बाबांवरती तुझ्या बाबांवरती जळत होते. त्या दिवशी तुझे बाबा ती बँड्रा साईडची एक झोपडपट्टी रिकामा करायला गेले होते. तर सुदर्शन ज्यावेळी ती झोपडपट्टी खाली करण्यासाठी गेलेला असतो तेव्हा तो JCBला तिथे सगळी तोडफोड करायला सांगत असतो. परंतु इतक्यातच एक गुंड येतो आणि तो तिथे आता सर्वांच्या समोर सुदर्शनचा खून करून निघून जातो. आता खून झाला आहे म्हटल्यानंतर सगळी माणसं इकडे तिकडे पळत जातात. परंतु नेमका धनंजय तिथे आलेला असतो. परंतु तो सुदर्शनला वाचवण्यासाठी तिथे आलेला असतो आणि नेमका तोच गैरसमज इकडे वसुंधराने करून घेतलेला असतो आणि रम्याला म्हणते की त्या धनंजयने त्याच दिवशी तुझ्या बाबांचा घात केला. तेव्हा रम्याला देखील मोठा धक्का बसतो. परंतु मी गप्प बसले नाही हा रम्या. तर मी कोर्टात धाव घेतली आणि कोर्टात मी केस उभी केली होती. परंतु विक्रमने नेमकी धनंजयच्या बाजूने साक्ष दिली आणि त्याला निर्दोष मुक्त केलं. तेव्हा रम्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. जीव अडी इतके वर्ष वसुंधराच्या मनात होती नेमकी तीच अडी इथे आता रम्याच्या मनात निर्माण होते. परंतु खरं नक्की काय घडलं होतं ते विक्रम मानिनी स्पष्टपणे पार्थला सांगत असतात. तर इकडे मानिनी पार्थला सांगते की नेमकं त्याच दिवसानंतर मोहिते आणि आपले देशमुखांचे संबंध कायमचे दुरावले. तर विक्रम पार्थला समजावतो की भास्कर भोसलेच्या पार्टीमध्ये पुन्हा आम्ही एकत्र आलो. तेव्हा पार्थला देखील खूप वाईट वाटतं. तो म्हणतो की बाबा गेले कित्येक वर्ष भूतकाळ किती मोठं ओझं तुमच्या मनावरती आहे.
त्यावरती विक्रम म्हणतो की गेल्या कित्येक वर्षांवरच्या जखमेची खपली नेमकी काल निघाली. तर विक्रम पार्थला समजावत असतो की बहिणीच्या हट्टापोटी मी धनंजयसारख्या इतक्या चांगल्या मित्राला मुकलो होतो. आमच्या मैत्रीच्या नात्याची दोर देखील मी कापून टाकली होती. परंतु त्यावेळी मी नक्की करणार तरी काय होतो. तेव्हा आता पार्थच्या सगळं प्रसंग लक्षात आलेला असतो. परंतु नेमकं वसुंधराने रम्याच्या डोक्यात वेगळेच विचार भरवलेले असतात आणि तिचा देखील गैरसमज करवून दिलेला असतो. आणि रम्या देखील तिच्या आईच्याच बोलण्यावरती विश्वास ठेवते. रम्याला आता मोठा धक्का बसलेला असतो. रम्या म्हणते की त्या माणसाची मुलगी पार्थची बायको म्हणून या घरात येणार आणि मामा देखील मला डावलून त्या मुलीला या घरात आणतोय. त्यावरती चिडलेली वसुंधरा म्हणते की म्हणूनच तर माझा जीव जळतो आहे. पार्थने नुसता तुला नकार दिला असता तरी मला चाललं असतं, परंतु तुला डावलून विक्रम त्या धनंजयच्या मुलीला या घरात आणतोय ना, ते मला अजिबात आवडत नाहीये. परंतु त्यावेळेला विक्रमने त्या माणसाची साथ दिली आणि त्याला निर्दोष सोडवलं. परंतु आता मी गप्प बसणार नाही असं म्हणत वसुंधराने एक वेगळाच विडा हातात उचललेला असतो की नंदिनी जर या घरात आली, तिचं लग्न पार्थसोबत व्हायला लागलं तर ती हे सगळं घडूच देणार नाही. तर इकडे विक्रम पार्थला समजावतो की परंतु ताईच्या म्हणण्यानुसार मी अजिबात चुकीचं वागणार नाहीये. तुझ्या आणि धनंजयच्या मुलीचं लग्न होणार आणि कोणत्याही दबावाखाली मी अजिबात राहणार नाहीये आता. वसुंधरा रम्याला म्हणते की तू अजिबात काळजी करू नकोस. माझ्या भावाचा अहंकार इतका मोठा असेल ना तर मी त्याच्या आधी जन्माला आले आहे. मग माझा अहंकार किती मोठा असू शकतो हे तू लक्षात घेऊच शकते. त्यावरती रम्या तिला म्हणते की तू जे काही सांगतेस ना ते मला आत्ता कळत नाही आई, परंतु मला फक्त पार्थशी लग्न करायचं आहे बस. परंतु इकडे पार्थ मात्र गोंधळलेला असतो. त्याला खूप गिल्टी फील होत असतं. तर पार्थ तिथे त्याच्या आईबाबांना सांगतो की गेले कित्येक वर्ष अगदी लहानपणापासून मी माझ्या भावंडाची मनापासून काळजी घेतली होती, परंतु रम्या नेमकं या काळजीला प्रेम समजून बसली आणि खरं तर ना यात माझी चूक आहे. मी तिला पार्टनर म्हणत होतो परंतु एका वेगळ्या पद्धतीने. परंतु माझ्या मनात रम्याविषयी जे काय आहे ते प्रेम नसून तिच्यावरची माया आहे हेच तिला कळालेलं नाहीये असं म्हणत पार्थ देखील आता वैतागतो. मी रम्याला माझा लाईफ पार्टनर बनून नाही बनवू शकत असं पार्थने स्पष्टपणे त्याच्या आईबाबांना सांगून टाकलेलं असतं. तेव्हा मानिनी विक्रम खूप मोठ्या धर्मसंकटात सापडलेले असतात. कारण इकडे वसुंधरा मनात एक वेगळीच आडी ठेवून असते आणि तिकडून धनंजयशी त्यांना सोयरीक जुळवायचीच असते. तर वसुंधरा तिच्या मुलीला रम्याला म्हणते की काहीही झालं तरी तुझं लग्न पार्थशीच होणार. त्यावरती रम्या तिच्या आईला विचारते की परंतु पार्थ तर माझ्यासोबत लग्नाला नकार देतोय ना. त्यावरती आता वसुंधराने मानिनीबद्दल देखील खूप मोठा गैरसमज करवून घेतलेला असतो. ती रम्याला म्हणते की मला माहिती आहे ना तो नक्की असा का वागतोय. मानिनीने त्याचं मन बदललं आहे, परंतु आत्या म्हणून त्याचा कान पिळण्याचा अधिकार मला आहे. तुझं लग्न पार्थशीच होणार, आता रडायचं नाही असं ज्यावेळी वसुंधरा प्रेमाने रम्याला समजवते तेव्हा रम्या तिच्या आईला खट्टमिठी मारून खूप रडायला लागते. तर वसुंधरा मनोमन म्हणते की नंदिनी काय तू या घरात कशी येतेस तेच मी बघते. पार्थ नंदिनीचं लग्न जुळण्याआधीच त्यांच्या लग्नावरतीच खूप मोठं सावट उभं राहिलेलं असतं, तेही वसुंधरा नावाचं. तर इकडे पार्थ आता खूपच कन्फ्यूज असतो. त्याला नंदिनीशी लग्न करायचं असतं, परंतु लहानपणापासूनची इतकी चांगली मैत्रीण रम्या तिलाही गमवायचं नसतं. तिच्या मनातले गैरसमज देखील त्याला दूर करायचे असतात. मानिनी त्याला समजावते, त्याला म्हणते की हे बघ तू घाबरू नकोस आणि टेन्शन तर घेऊच नकोस, आम्ही दोघे तुझ्या सोबतच आहोत. परंतु मला कळत नाहीये की वसु आत्या आणि रम्याचा झालेला गैरसमज कसा दूर करू आणि त्या लेटरबद्दल मला खरंच काही माहिती नाहीये. त्यानंतर पार्थ आईबाबांना स्कार्फ दाखवतो आणि तो म्हणतो की हा स्कार्फ ती काल इथे ठेवून गेली होती, परंतु नेमका हा स्कार्फ मी आज पाहिला आहे. पार्थ त्याच्या आईबाबांना पुढे म्हणतो की मला ना फ्रस्ट्रेशन आलं आहे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त वाईट वाटतंय की माझ्यामुळे रम्या रडते आहे. काहीही झालं तरी देखील रम्या आपलीच आहे ना डॅड. आम्ही लहानपणापासून एकमेकांची सुखदुःख वाटून घेत आलो. पार्थ डोक्याला हात लावतो आणि तो म्हणतो की मला आता कळत नाहीये की मी रम्याची समजूत घालू तरी कशी. आता पार्थ स्वतःच खूप मोठ्या धर्मसंकटात सापडलेला असतो. तेव्हा मानिनी त्याला म्हणते की हे बघ एक बाई म्हणून मी रम्याचं
प्रेम समजून घेऊ शकते. अगदी मनापासून ती तुझ्यावरती प्रेम करते पार्थ. परंतु या सगळ्यांकडे तू आत्ता लक्ष देऊ नकोस आणि तिला समजवायला तर जाऊच नकोस. हे बघ, तिचं ते वयच तसं आहे. आत्ता तू काही समजवायला गेलास तर ते ऐकूनही घेणार नाही आणि त्याच्यावरती विश्वास देखील ठेवणार नाही. हे बघ, थोडा काळ जाऊ देत, सगळं ठीक होईल. मानिनी तिथे पार्थला जरासा धीर देते. तर त्याचनंतर पार्थ त्याच्या आईवडिलांना विचारतो की मला सांगा, संध्याकाळी नंदिनीच्या घरी जायचं आहे की नाही. पार्थने तिथे असं विचारता क्षणी धनंजयच्या विक्रमला फोन येतो. तेव्हा विक्रम बाजूला जातो आणि धनंजयशी बोलतो. तो धनंजयला सांगतो की इथे ना छोटासा प्रॉब्लेम झाला आहे, परंतु एवढं सिरियस नाही आहे. तेव्हा तिथे धनंजय त्याला विचारतो की नाही म्हणजे तुम्ही कधी येणार आहात हे कळलं असतं तर तयारी करायला बरं पडलं असतं ना. त्यावरती विक्रम म्हणतो की कसं आहे ना, पार्थ एका मीटिंगसाठी बाहेर गेला आहे. तू आल्यानंतर मी तुला कळवेनच. आणि असं सांगून तो फोन ठेवून देतो. विक्रमने कसं तरी वेळ निभावून नेलेली असते. तेव्हा मानिनीला आता अपराधी वाटत असतं. ती म्हणते की आपण हा कार्यक्रम थोडा पुढे ढकलला तर. तेव्हा विक्रम म्हणतो की अगं, आपण अपराधी वाटून आत्ताच जर कच खायला लागलो ना तर प्रत्येक पावलागणिक आपण अडखळत राहू. परंतु मी स्वतः धनंजयच्या मुलीचा हात मागायला गेलो होतो आणि आता मी स्वतःच माघार घ्यायची? अजिबात नाही. नेमकं मानिनीला जे वाटतंय तेच पार्थला वाटत असतं. तर विक्रम पार्थला समजावतो. तो म्हणतो की जोपर्यंत तू लग्नाला होकार देणार नाही तोपर्यंत रम्या काही शांत बसणार नाही. तुला हवंय का ते? तुला करायचंय का रम्याशी लग्न? नाही ना, मग विषय संपला इथल्या इथेच. तेव्हा मानिनीला देखील विक्रमचं म्हणणं पडतं आणि पार्थला म्हणते की अगदी बरोबर बोलतायत बाबा. शिवाय नंदिनी त्या घरची मोठी मुलगी आहे. आता तिच्याच लग्नामध्ये एवढा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे म्हटल्यानंतर पुढे त्याच्या 2 बहिणी देखील आहेत. आता त्या दोघींच्या लग्नामध्ये पुन्हा पंचायत नको. आणि आपण शिवाय स्वतःहून मागणी घातली आहे. आता आपण माघार घेतली तर ते खूप वाईट ठरेल. वसुताईचं काय? ती गैरसमजाने आत्ता वेढलेली आहे. काळ चालल्यानंतर तिला आपोआपच कळेल सगळं नक्की कसं घडलं होतं ते. आणि जर तू असाच याच गोष्टीचा विचार करत राहिला तर स्वतःलाच गुन्हेगार मानत राहशील. त्यावरती तिथे पार्थ म्हणतो की नाही बाबा, खरं तर मला वाईट वाटतं आहे, परंतु या सगळ्यासाठी मी गिल्टी नाही आहे. आणि तो विक्रमला म्हणतो की थँक्यू क्लॅरिटी दिल्याबद्दल. पुढे पार्थ विक्रमला म्हणतो की परंतु हे जे सगळं वसुताईचं घडलेलं प्रकरण आहे त्याबद्दल जीवायोग या दोघांनाही कळायला नको. उगाच त्यांच्या मनात त्यांच्याविषयी क्लेश नको. तर मानिनीला देखील पार्थचं म्हणणं पडतं. ती म्हणते की उगाचच घरात एकमेकांबद्दल अडी निर्माण व्हायला नको आणि ते दोघेही इतके मॅच्युअर नाही आहात. तेव्हा विक्रम म्हणतो की ठीक आहे, आपण जाता जाता साईटवरून जीवाला देखील सोबत घेऊन जाऊयात, म्हणजे पार्थला कंपनी होईल. परंतु त्यांनी आता काहीही झालं तरी नंदिनीच देशमुखांची सून होणार हे पक्क केलेलं असतं. विक्रम मानिनी दोघेही निघून जातात. पार्थ खूप अस्वस्थ असतो. सतत त्याच गोष्टींचा विचार करत असताना पार्थ रम्याने दिलेला स्कार्फ टेबलवरती ठेवत असताना नेमका तो डस्टबिनमध्ये पडतो. इकडे धनंजय शारदाला विचारत असतो की सगळी तयारी झाली आहे का? नंदिनी कुठे? तिलाही आवरून घ्यायला सांग. त्यावरती शारदा त्यांना म्हणते की अहो, सगळी तयारी झाली आहे. आरुषी आणि काव्या नंदिनीला सोडणार आहेत का? त्या तिला तयार करून घेऊनच येतील. परंतु मला ना जरासं वाईट आणि विचित्र देखील वाटतं आहे. नाही म्हणजे विक्रम भाऊजींसोबत जर वसुताई आल्या वडीलधाऱ्या म्हणून आणि पुन्हा सगळंच प्रकरण बाहेर पडलं तर त्या काय प्रश्न विचारतील आपल्याला? कारण आधीपासूनच त्या तुम्हाला हेच म्हणत होत्या की तुमच्यामुळे माझं कुंकू पुसलं आहे. त्यावरती धनंजय शारदाला शांत करतो आणि तो तिला समजावतो की हे बघ, आत्ता या सगळ्यांबद्दल बोलूच नकोस. परंतु वसुंधराताई ज्या म्हणतायत ते काही बरोबर नाही आहे. कोर्टाला, विक्रमला सगळं काही खरं माहिती आहे आणि आज ना उद्या वसुंधराताईंना हे सत्य नक्की उमजेल. असं म्हणत तिथे आता धनंजय शारदाच्या मनातील किंतु परंतु बाहेर काढतो. इकडे काव्या, आरुषी दोघेही नंदिनीला तयार करत असतात. आता बाहेर धनंजय, शारदा दोघेही ज्यावेळी पार्थविषयी बोलत असतात नेमकी त्यांच्या गाडीचा आवाज आलेला असतो आणि त्यांच्या लक्षात येतं की कदाचित ते सर्वजण आले आहेत. तर विक्रम, मानिनी, पार्थ, जीवा चौघेही आलेले असतात. तेव्हा गाडीचा आवाज हा नंदिनीच्या कानी पोहोचलेला असतो
आरुषी काव्या त्या नवऱ्या मुलाला पाहायला अगदी उतावीळ झालेले असतात. त्यानंतर त्या बाल्कनीमध्ये येतात आणि वरूनच त्यांना पाहत असतात. ज्यावेळी जीवा खालती उतरतो त्यावेळीच आरुषी म्हणते की आई शपथ, सोशल मीडियावरती बघितल्यापेक्षा जिजू किती हँडसम आहेत. त्यावरती काव्या तिला म्हणते की अगं, नवरा मुलगा दुसराच कोणीतरी आहे, हा त्याचा धाकटा भाऊ. आता आरुषी तिला विचारते की तुला कसं माहिती. काव्या अडकते, परंतु काव्या पटकन मार्ग काढते आणि ती आरुषी नंदिनीला म्हणते की काय आहे ना, बाबांनी मला त्यांचा फॅमिली फोटो दाखवला होता आणि त्यांची ओळख देखील करून दिली होती. तेव्हा नंदिनी म्हणते की आरू, तिला माहिती आहे ना, चावदेत सोड. इतक्यातच पार्थ गाडीच्या खालती उतरून खाली येतो. तेव्हा पार्थला पाहता क्षणी काव्या त्याच्याकडे बोट दाखवत आरूला सांगते की हा बघ नवरा मुलगा. आणि पार्थला पाहता क्षणी नंदिनी देखील खूप खुश होते. आता सर्वच जण घरात आलेले असतात. तेव्हा विक्रम, धनंजय, शारदा त्या सर्वांचंच घरात आल्यानंतर स्वागत करतात. तेव्हा जीवाची नजर मात्र काव्याला शोधत असते. जीवा इकडे तिकडे तिला शोधत बाहेर पडतो आणि नेमकं त्याच्या वरच्या बाजूलाच काव्या देखील बाल्कनीमध्ये आलेली असते. ती जीवावरती चिडते आणि म्हणते की जीवा, तुझ्या या असल्या उपद्व्यापामुळे ना घरच्यांच्या समोर खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकू आपण. त्यावरती जीवा म्हणतो की अगं, किती वेळ झाला मी तुझी वाट बघतोय, ये ना, तू अजूनही खालती सर्वांसमोर आलेलीच नाही आहेत. त्यावरती काव्या म्हणते की अच्छा, म्हणजे काय मी आता बँड बाजा घेऊन महाराजांचं स्वागत करायला यायचं आहे का. त्यावरती जीवा तिची थट्टा करतो आणि तिला म्हणतो की नाही, मला ना माझी नाजूक साजूक बासरीच हवी आहे. तर काव्या तिथे जीवाला म्हणते की मी ताईला तयार करत होते. तेव्हा जीवा म्हणतो की नवरी मुलीला काय कोणीही तयार करेल, परंतु माझी बायको तयार होऊन माझ्या समोर असायला हवी, कारण आज बघण्याचा कार्यक्रम फक्त दादाचाच नाही तर माझा सुद्धा आहे. त्यावरती काव्या मुद्दामच जीवाला प्रश्न विचारते की आणि नाही चालेल तर जीवा तिथे म्हणतो की मग मी चिडून इथून निघून जाईल. त्यावरती काव्या त्याला विचारते की अच्छा, मग मीही बघते की तू चिडून निघून जातोयस की नाही, आणि ती फोन ठेवून देते. तेव्हा जीवा आता जाम वैतागतो. तर विक्रम जीवाला हका मारत असतो. इतक्यातच आरू, काव्या दोघेही धावत खालते आलेले असतात. तेव्हा जीवाला त्याने प्रश्न विचारलेला असतो की नक्की करतोयस काय तिकडे. तेव्हा जीवा म्हणतो की मी घर बघत होतो, खरंच खूप छान आहे हा. त्यानंतर विक्रम त्याच्या मुलाची तिथे धनंजयला ओळख करून देतो. तर शारदा म्हणते की लहानपणी या सर्वांनाच पाहिलं आहे, तेच चित्र माझ्या नजरेसमोर आहे. तर तेव्हा धनंजय म्हणतो की हो, पार्टीत आपली अचानक भेट काय झाली, त्यानंतर तू लग्नाची मागणी काय घातली आणि इतक्या दिवसांचं दुरावलेलं नातं पुन्हा जुळलं गेलं. खरं आहे की स्वर्गात गाठी बांधल्या जातात असं म्हणतात ना, तेच खरं आहे. त्यावरती तिथे मंजुषा धनंजयला म्हणते की हो, परंतु तीच नाती निभवण्यासाठी प्रयत्न तर स्वतःलाच करायचे आहेत ना. मंजुषा मुद्दामच तिथे धनंजयला टिवचायला लागते. ती म्हणते की आमची जॉईंट फॅमिली आहे, म्हणजे मी आणि वसुताई, आम्ही दोघी बहिणी आमच्या दादासोबतच त्याच घरात राहतो, म्हणजे आमचे मुलं, आमचे नवरे यांच्यासोबतच. परंतु ही अख्खी जॉईंट फॅमिलीला सांभाळणं तुमच्या मुलीला जमेल का, असं मुद्दामच मंजुषा सर्वांसमोर धनंजयला प्रश्न विचारून वेटीस धरते. आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढे आपण पाहणार आहोत. पार्थ, नंदिनी दोघे एका रूममध्ये बोलत असतात. तेव्हा जीवा काव्याशी गप्पा मारत असतो. तर जीवा काव्याला सांगतो की एकदा का दादा आणि तुझ्या ताईचं लग्न झालं की आपलं फ्युचर ब्राईट आहे. तर पार्थ नंदिनीला म्हणतो की कोणत्याही व्यक्तीची चौथ्यांदा भेट होते तेव्हा. त्यावरती नंदिनी विचारते की तेव्हा नक्की काय होतं. तेव्हा पार्थ म्हणतो की त्यांची जन्माची जोडी बांधली जाते. त्यातूनच नंदिनीच्या लक्षात येतं की पार्थला तिच्यासोबत लग्न करायचंच आहे. तर इकडे चिडलेली वसुंधरा रम्याला समजावते की कितीही सुपाऱ्या फुटू देत, परंतु तुझं लग्न पार्थशीच